हॅलो फ्रेंड्स, मी मीना स्वागत करते तुमचं परत एकदा माझ्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये. तर माझ्या ब्रँडचं नाव आहे आर के हँडमेड ज्वेलरी, म्हणजेच राधाकृष्ण हँडमेड ज्वेलरी. तर सगळ्यात आधी मी सर्वांना सॉरी बोलते, कारण काही कारणानिमित्त मला ही जी आपली 20 days 20 ज्वेलरी मेकिंगची सिरीज होती तर ती मला स्टॉप करावी लागली होती. आणि त्याचं कारण होतं की एक आठवडाभर सतत काही ना काही प्रोग्राम चालू होते, म्हणजे लग्न, साखरपुडा असं काहीसं चालू होतं. तर त्याच्यामुळे वेळ मिळत नव्हता आणि तेच कारण होतं की मला व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला. तर खरंच मला माफ करा जमेल तर. आणि तुम्ही सततचे आपले आतापर्यंतचे व्हिडिओज जसे पाहिले तसंच इथून पुढचेही व्हिडिओज तुम्ही पहा. तसंच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि ही डे 13पासूनची जी स्टॉप जर्नी होती आपली, तर ती आपण पुढे कंटिन्यू करूया, स्टार्ट करूया. तर आजचा जो आपला डे 14पासून आपण काउंट करूया. सो मी स्टार्ट करते आता. जेवढं जमेल एवढं तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब चालू ठेवा. तर आजचा जो आपला डे 14चा जो नेकलेस असणार आहे, तर त्याच्यासाठी इथे मी मटेरियल घेतलेलं आहे. हे पाहू शकतात, हे आहेत गोल्डन कलरचे आपले मायक्रो पॉलिश मोती. तसंच इथे मी डार्क ग्रीन कलरचे काही ग्लास बीड घेतलेले आहेत. हे असे हे पाहू शकतात, याचा आवाज. त्याच्यानंतर इथे मी गोल्डन कलरच्या मोत्यांपासून वेगवेगळ्या आकाराचे हे असे बेडेड बॉल बनवून घेतलेले आहेत. हे पाहू शकतात तुम्ही. तर अगदी सगळ्यात आधी हे बनवायचं कसं ते तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर हे पाहू शकतात. आता हा जो बेडेड बॉल आहे, जो मोत्यांचा बॉल बनवलेला, तर हे प्रत्येक साईडला त्याच्या बघाल तर तुम्हाला इथे 5-5 असे मोती पाहायला भेटतील. पूर्णपणे तारमध्ये बनवलेलं आहे हे. तसंच इथे मी हे 2-3 बनवून घेतलेले आहेत 5-5 मोत्यांमध्ये. तसंच इथे जे आहे तर याच्यामध्ये हे असे हे पाहू शकतात, यांच्या 2 साईडला असे 5 मोती असणार आहेत. आणि बाकीच्या ज्या त्याच्या 4 साईड आहेत तर तिथे हे असे 4-4 मोती असणार आहे. फक्त अप आणि डाऊन, म्हणजे खाली वरती असे फक्त 5-5 मोती असणार आहेत. तसंच इथे आणखीन एका साईजमध्ये माझ्याकडे आहेत, तर त्याच्या प्रत्येक साईडला 4-4 मोती असणार आहेत. हे तर 3 प्रकारच्या 3 साईजमध्ये मी हे बनवून घेतलेले आहेत, कारण ते आजच्या आपल्या नेकलेससाठी यूज होणार आहेत. आता इथे मी आणखीन वेगवेगळे काही बनवून ठेवलेले आहेत जे मला ज्वेलरीसाठी लागतातच. तर हे पाहू शकतात, हे बिंदी बॉलमध्ये मी बनवून घेतलेलं आहे. तसंच हे पाहू शकतात, हे डायमंड शेपमध्ये आहेत, त्याच्यामध्येही मी बनवून घेतलेलं आहे. तसंच इथे क्रीम कलरचे जे मोते असतात त्याच्यामध्येही मी काही बनवून घेतलेले आहेत. हे पाहू शकतात, हे आपल्याला आपण जर समजा देवासाठी वगैरे हार बनवत असो तर त्याच्यामध्येही हे आपल्याला यूज करता येतात मोती. तसंच ज्वेलरीमध्येही यूज होतात. आता डिपेंड आपल्यावरती आहे की आपल्याला किती त्याची साईज केवढी हवी आहे त्याच्यावरती. तर हे पाहू शकतात, हा आपला जर देवासाठी आपण हार बनवत असेल तर त्याच्यामध्ये हा यूज होईल एवढा मोठा आहे हा. समजा की कंठी वगैरे आपण बनवतो त्याच्यासाठी. तसंच हे पाहू शकतात. आता वेगवेगळ्या साईजच्या मोत्यांमध्येही आपण बनवू शकतो. हे असं हे मी बनवून ठेवलेले आहेत, कारण ऐन वेळेला हे मला उपयोगात येतात ज्वेलरीसाठी, इमर्जन्सी असेल तर. तर आता ते बनवायचं कसं ते आपण बघूया. एक मी तुम्हाला ट्राय करून दाखवते, कारण हे ऑलरेडी आपल्याकडे बनवलेले आहेत जे मला आज लागणार आहेत तेवढे. तर त्याच्यासाठी इथे मी तार घेते. आपण जे ट्रान्सपरंट वायर येते, ज्याला तंगूसही बोलतात, तर त्याच्यामध्येही बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये एकदम टाईटली बनतो हा जो मोत्यांपासून बनवलेला बॉल आहे तो. तर हे पाहू शकतात, इथे मी 4-4 मोत्यांचा बनवून घेते. तो दाखवते मी तुम्हाला कसा बनवायचा तो. इथे साधारण एवढी ही जी तार आहे आपली ती मी कट करून घेतलेली आहे. आणि सगळ्यात आधी आपल्याला याच्यामध्ये 4 मोती टाकून घ्यायचे आहेत, हे गोल्डन कलरचे. हे पाहू शकतात. आता तुम्ही जर ज्वेलरी बनवत असाल तर तुम्हाला माहीत असेल, परंतु जे न्यू व्ह्यूवर्स असतात त्यांना सगळंच माहीत असतं असं नाही. त्याच्यासाठी मी इथे एक जो मोत्यांचा बॉल आहे तो बनवून दाखवते. हे पाहू शकतात, इथे मी 4 मोती याच्यामध्ये घातलेले आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे पाहू शकतात. आता मी इथे बरोबर मध्ये हे मोती घेणार आहे. ही वायरची 2 टोकं एकसाथ पकडून बरोबर मध्ये हे मोती घेणार आहे. आता हे आपण 2 पद्धतीने बनवू शकतो, परंतु इझी पद्धत आहे तिच्याने दाखवते. आणि हे जे माझ्याकडे राईट हँडमध्ये जे वायरचं टोक आहे हे बाइंडिंग वायरचं, तर ते लास्टचा जो हा मोती आहे गोल्डन, त्याच्यामधून आपल्याला इकडे असं पास करून घ्यायचं आहे. आणि ही जी तार आहे ती आपल्याला अशी दोन्ही साईडने अशी
हे पाहू शकतात, अशी आपल्याला खेचून घ्यायची आहे. तर इथे आपले 4 मोती झाले. आता आपल्याला कोणत्याही एक साईडच्या हातामध्ये असे 2 मोती घालायचे आहेत असे, आणि एक साईडच्या ही जी तार आहे तर ही माझ्याकडे आता राईट साईडमध्ये, मी माझ्या हाताच्या राईट साईडमध्ये 2 हे जे मोती आहेत ते घालून घेतलेले आहेत आणि लेफ्ट साईडच्या तारमध्ये मी 1 मोती घातलेला आहे. हे पाहू शकतात. असं मिळून आपल्याला आता परत हे जे आपण 2 मोती घातलेले आहेत तर त्या 2 मोत्यांमधल्या एका मोत्यामधून आपल्याला ही जी लेफ्ट साईडची वायर आहे ती अशी परत काढून घ्यायची आणि टाईटली असं खेचायचं आहे. तर आता इथे पाहू शकतात, इथे ऑलरेडी 4 मोती होते आणि इकडे आपण 3 टाकले. तर इथे तो 4था मोती पकडून इकडे 4 आणि इकडे असं काउंट केलं जातं. तर हे पाहू शकतात, असे दोन्ही साईडला आपले 4-4 मोती झालेले आहेत. आता परत एकदा आपल्याला कोणत्याही साईडच्या लेफ्ट किंवा राईट साईडच्या तारमध्ये आपल्याला असे परत एकदा 2 मोती टाकून घ्यायचे आहेत. हे असे आता स्टार्टिंगला मी राईट साईडमध्ये टाकले होते, आता मी लेफ्ट साईडमध्ये टाकून घेते आणि राईट साईडला 1 मोती टाकते. परंतु तुम्ही कोणत्याही साईडला घालू शकतात. फक्त ज्या साईडला आपण 2 मोती घालू तर त्या 2 मोत्यांमधला जो वरचा मोती आहे त्याच्यामधून ही तार आपल्याला अशी परत पास करून घ्यायचे आणि असं टाईटली खेचायचे. हे पाहू शकतात. आता इथे तुम्ही पाहू शकता 3 फ्लावर रेडी झाले. 1 2 3. तर आता काय करायचं आहे आपल्याला, दोन्ही साईडच्या तारमध्ये आपल्याला फक्त एकच हा मोती घालून घ्यायचा आहे. हे पाहू शकतात, लेफ्टमध्ये 1 घातला मी आणि राईटमध्येही 1च घातला. हे पाहू शकतात, दोन्ही साईडला मी 1 घातला. आणि आता हा जो आपण जिथून स्टार्ट केलं होतं तर हा जो मोती आहे हे पाहू शकतात, त्या मोत्यामधून ही वायर आपल्याला ह्या दोन्ही साईडच्या एक या साईडने लेफ्ट साईडने, राईट साईडने आणि लेफ्ट साईडने असं दोन्ही साईडने ह्या ज्या वायर आहेत आपल्याला हे तारचे जे टोकं आहेत ते अशी टाकून घ्यायचे आहेत आणि परत इथे आपल्याला असं ही जी तार आहे ती अशी खेचून घ्यायची आहे. याच्यामुळे झालं काय आपलं, तर हे बघा, हा आपला जो बॉल आहे हा मोत्यांचा, तर तो पूर्णपणे नाही पण अर्धवट हा रेडी झालेला आहे. तर आता काय करायचं हे पाहू शकतात. आता याच्या प्रत्येक साईडला तुम्ही बघाल तर 4-4 मोती आहेत प्रत्येक साईडला. तर ही जे कोणत्याही साईडची एक तार घेऊन हा वरचा जो राऊंड आहे वरचा आणि खालचा, तर त्याच्यामधून आपली तार आपल्याला पूर्णपणे अशी गोलाकार फिरवून घ्यायची आहे. तर एका मोत्यामध्ये काढून अशी आपल्याला खेचत दोन्ही साईडचे ते राऊंड कंप्लीट करायचे आहेत आणि उरलेल्या वायरचे टोकं एक दुसऱ्याला ट्विस्ट करून आपल्याला तिथून वायर कट करून घ्यायची, म्हणजे आपला तो मोत्यांचा बॉल आहे तो पूर्णपणे रेडी होईल. अशाच प्रकारे तुम्ही 3 मोत्यांमध्ये 4 मोत्यांमध्ये असं आपण बनवून घेऊ शकतो हे फ्लावर्स इझिली. बॉल हा मोत्यांचा. हे पाहू शकतात, असं एक करत मी असं प्रत्येक मोत्यांमधून ह्या काढून घेते. फक्त वायर आपल्याला जे आहे ती टाईटली खेचून घ्यायची आहे, म्हणजे एकदम ते टाईट होतं बॉल जो आहे तो. हे पाहू शकतात असं. आता इथे माझी वरची लाईन जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. हे पाहू शकतात असं हे पाहू शकतात. हे इथे 4, इथे 4 आणि नंतर ही जी हा जो राऊंड आहे तो आपल्याला या ताराने कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर तो मी घेते करून पटकन. तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल मी काय केलं ते, कसं बनवलं ते. पाहू शकतात इथे माझे दोन्ही राऊंड कंप्लीट झालेले आहेत. आता जेव्हा मी नेक्स्ट वेळी बनवेन हे मोत्यांचे बॉल, तर 5 मोत्यांमध्ये कसा बनवायचा तेही मी तुम्हाला दाखवेन. कारण एकाच व्हिडिओमध्ये जर मी बनवायला लागली तर आपला व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होऊन जातो आणि मग तुम्हाला स्किप करावा लागतो. परंतु तुम्ही न स्किप करता पाहत जा आपला व्हिडिओ. तसंच आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. तसं जे न्यू व्ह्यूअर्स आपल्याशी जॉईन झाले असतील या व्हिडिओच्या माध्यमातून, तर त्यांनी आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज बघून जर आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. तसंच बेल आयकॉनवरही क्लिक करून घ्या. हे पाहू शकतात इथे रेडी झालेला आहे. तर आता इथे मी गोंडा घेतलेला आहे, हा पाहू शकतात. आणि इथे जो ज्वेलरीचा कॉटनचा थ्रेड होता माझ्याकडे आहे, तर तो ऑलरेडी मी सुईमध्ये घालून घेतलेला आहे. तर आपण स्टार्ट करूया पटकन कसं बनवायचं ते. इथे मी नॉट मारून घेते. इथे हा बेडेड बॉल नेकलेस असणार आहे आपला, किंवा त्याला ठुशी टाईपही बोलू शकतो आपण, ठुशीही बोलू शकतो. खूप छान वाटतं. तर इथे मी जो धागा आहे तो याच्यामध्ये लावून घेतलेला आहे थ्रेड. तर
बऱ्याच वेळा काय होतं की हा जो धागा उरलेला आहे तर हा इथून दिसतो आपला. तर याला मी नंतर काय करणार आहे माहिती आहे का, माझ्याकडे ज्वेलरी थ्रेड आहे तर त्याच्याने मी इथे रॅप करून जो आपला ज्वेलरीचा ग्लू आहे तो लावून इथे मी असं रॅप करून घेणार आहे. मग इथे पूर्ण गोल्डन जरी येते, दिसत नाही येते. तर चालू करूया आपण. याच्यात सगळ्यात अगोदर इथे मी हा जो ग्रीन कलरचा क्रिस्टल मोती आहे, काचेचा मोती आहे हा, पाहू शकतात एकदम ट्रान्सपरंट आतमध्ये, तर तो टाकून घेतला असा. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला हा जो आपण आता जो मी तुम्हाला दाखवला जो मोत्यांचा बॉल, तर तो 4 सगळीकडून त्याला 4 मोते आहेत तर तो टाकून घ्यायचा आहे एक. हे पाहू शकतात त्याच्यामधून असा जो गॅप आहे त्याच्यातून आरपार समोरच्या साईडला असं काहीच असं दिसेल, हे पाहू शकता. त्याच्यानंतर परत एक ग्रीन कलरचा हा जो मोती आहे तो, आणि परत एक 4 लाईनचाच मोती मी टाकणार आहे याच्यामध्ये, हा पाहू शकतात. आता इथे पाहू शकतात आपलं कन्फ्युजन नको व्हायला, सो त्याच्यासाठी मी इथे असे लावून घेतलेले आहेत. एक प्रकारे इथे मध्ये आपले हे जे 5-5 मोत्यांचे बॉल बनवलेले आहेत तर ते बरोबर मध्ये येणार आहेत. तर त्याच्या साईडला इथे हे जे 2 फक्त खाली आणि वर 5-5 मोती आणि बाकी त्याच्या साईडला जे आहेत हे 4-4 मोती, तर हे इथे 2 इथे 2 असे यूज करणार आहे. आणि त्याच्यानंतर एकदम साईडला हे जे 4 बॉलचे मोती बनवलेले आहेत तर ते आपण 4-4 मोती यूज करणार आहोत. आणि हा जो मधला गॅप आहे त्याच्यामध्ये हा ग्रीन कलरचा मोती. तर अशा प्रकारे मी बनवून घेते पटकन. हे पाहू शकतात इथे ही जे हा आपला नेकलेस आहे किंवा ठुशी आहे तर पूर्णपणे इथे आपल्या धाग्यामध्ये घालून झालेला आहे, हे पाहू शकतात. आता याच्यामध्ये मी हे जे क्रिस्टल मोती ग्रीन कलरचे यूज केलेले आहेत त्याच्याऐवजी आपण रेड कलरचे, मरून कलरचे किंवा तुम्हाला ज्या कलरचे आवडतील अगदी व्हाईट कलरचेही यूज करू शकतो. तर इथे आपण हे असे जे मोत्याचे जे आहेत बॉल बनवलेले तेही आपण यूज करू शकतो असे. परंतु ग्रीन कलर जवळजवळ सगळ्याच आउटफिट्सवरती जातो, सो त्याच्यासाठी मी इथे ग्रीन कलर यूज केलेला आहे, हे पाहू शकतात. काहीसा असा लुक असणार आहे याचा, हे पाहू शकतात. एकदम स्मूथ आहे. आपण हा ज्वेलरी थ्रेडमध्ये बनवल्यामुळे, जर हा आपण तारमध्ये बनवला असता गेज वायरमध्ये तर एकदम कडक वाटतो तो, हे पाहू शकतात. आणि आता दुसरी साईडही मी याची कंप्लीट करून घेते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला कसा वाटला आपला व्हिडिओ आजचा तर तोही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. प्लीज नक्की सांगा, कारण कमेंट कोणीही करत नाही आहे. आवडतं नाही आवडतं ते मला समजत नाही आहे. सो आणि आतापर्यंतची जी आपली जर्नी आहे तर ते आपण कंप्लीट करणार आहोत. तर मधल्या गॅपसाठी मी परत एकदा तुम्हा सर्वांची माफी मागते आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. तर याचा फुल व्हिडिओ जो आहे डमीला लावलेल्याचा तर तो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन, हे पाहू शकतात. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.